भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। आज लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। यामध्ये किती टप्प्यात कोणत्या तारखेला मतदान होणार याबाबतची माहिती मिळणार आहे। दरम्यान निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय। आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा, मग निवडणुका जाहीर करा, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार, पण त्याआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, असं जरांगे पाटील म्हणालेत। सरकारला आधी सावध करणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यावर आमची भूमिका मांडणार असल्याचं पाटील म्हणालेत। सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, यांचा जीव सत्तेत आहे, त्यामुळे त्यांना सत्ताच मिळू देणार नाही। मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील म्हणालेत। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण न देता आचारसंहिता लागू केली तर मराठा समाजाची सभा घेणार आहे। निवडणूक लागताच सभेची तारीख जाहीर करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारनं सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीची घोषणा करावी, अन्यथा निवडणूक पुढे ढकलावी, असं जरांगे पाटील म्हणालेत। मराठा समाजाच्या आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न असताना सरकार आचारसंहिता कशी लावणार, असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला केला। मराठा समाजाला डावलून त्यांचा अवमान करून सरकारनं आचारसंहिता लागू करू नये, असं जरांगे पाटील म्हणालेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समाजावर अन्याय करणार नाही याची आशा आहे। ओबीसी मधून सरकारनं आरक्षण दिलं तर मराठा समाज सत्ताधाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचणार, अन्यथा सत्ता मिळू देणार नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।